काय ग नाचरे, काय सांगितलंस त्यांच्या कानात? बोल, काय सांगितलंस त्यांना? सांग. रमाई, अगं आता बाबा शांत झालेत ना, मग आता कशाला वाद वाढवायचा? आपल्या कोणालाच जमलं नाही ते सखूने केलं ना. मग आता बस झालं, चिकित्सा नको. बाबा चला आपण आज जाऊया, चला. रमाई, मी सांगते, सखूने त्या विठ्ठलाचं नाव घेऊन बाबाला काहीतरी सांगितलंय. थांब, यापुढे ती सखू कुणाचंच नाव घेणार नाही असं कुलूप लावते की नाही बघ तिच्या तोंडाला. मला अक्कल शिकवते काय? माझ्या विरुद्ध त्यांचे कान भरते. थांब. खिरीचा अगदी खमंग सुगंध सुटलाय, नाही का ग काकू? हो ना. अगं त्यांना कसलं नवल यमुने, जाऊबाई स्वतः अन्नपूर्ण आहेत बरं. त्यांच्या हातची चव काही मला आचणार नाही. ईश, काहीतरीच काय. हो, तुमची आणि माझी बरोबर कशी होणार? मालकीन ती मालकीन, मी स्वयंपाकीण. बोललात, तुमच्या जिभेवर कायम कडू बदामच असतो का हो जाऊबाई? जरा प्रसन्न हसत जगायला शिका ना. सतत काय आपले तिरके बाण मारताय? आणि मनात आता खवटपणा अजिबात नकोय. गुरु झिंगरोबांसाठी मी नैवेद्य करते, उगाच त्याला नजर लागायला नको. बघा बघा बघा, काही छान खीर झालीये, काजू बदाम भरपूर घातलेत. आज काही खास आहे का? हो ना, आपल्या पाठीशी गुरु झिंगरोबा, कुलगुरु नागोजी सतत उभे असतात. त्याची कृतज्ञता म्हणून हा नैवेद्य, बरं का? जाऊ बाई, जा केशर घेऊन या. हो, मी कुठून देऊ? तुम्हीच तर सर्व कडी कुलपात ठेवता. कपाटात नाही ठेवलंय, बाजूला असलेल्या फिरकीच्या तांब्यात आहे. जा घेऊन या, जा. रमाई, झिंगरोबांसाठी खीर का? गुरु झिंगरोबा खिरीतूनच चमत्कार करते. पुरे, जेवढं सांगितलंय तेवढं पुरे. आता आणखी काही प्रश्न विचारू नकोस. बाहेर प्रत्यक्ष दिसेलच ना. जा, सगळ्यांना बैठकीतल्या बाबाजींच्या आसनासमोर बोलवलंय असं सांग. जा.